ऑफ द मैच की ट्रॉफी लेने आना है आपको, और किसके हाथों से दी जाएगी अभी अभी यहां पर गिरीश लौटे जी द्वारा यह बताया जाएगा। आलो तू चलाओ प्लस। गौरव भाई एक्स्ट्रा फील्डर आपका यहां भेजना है। अनिल भाई पाटोर से रिक्वेस्ट है, आपका भी 12 मैन यहां पर एक एक्स्ट्रा फील्डर हो तो प्लीज कमेंट्री बॉक्स में भेजना है। धन्यवाद गिरीश जी। आज के दिन का 5वां मुकाबला शुरू हो गया है एनसी चैलेंजर्स और स्ट्राइकर्स के बीच। इस मैच का लेखा जोखा लेकर आपके सामने उपस्थित हो रहे हैं मराठी में सम्माननीय संदीप भाई बोराड़े। आइए चलते हैं बोराड़े जी के पास। धन्यवाद मुन्ना जी। शॉट प्लेन एज, व्हाट अ कैच, शॉट फाइन लेग रीजन।
केसी मोहन लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू फाय झाला आणि शॉट फाईन लेग रिजन मध्ये उभा असलेला खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि केसी मोहनच्या खेळीचा इथे अंत होतोय. पहिला विकेटचं पतन. अप्रतिम झेल. समाधान पांगेरे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र त्यांची गैरहजेरी निश्चितच जाणवली. या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र ते आपल्या संघासोबत जोडले जात आहे. स्ट्रायकर्स विरुद्ध एनसी चॅलेंजर्स हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. इथे केसी मोहन बाद होत आहे. मेंडेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल, समाधान ज्या पद्धतीने सजवलं गेलं क्षेत्ररक्षण, वाडिश गली, थर्डमॅन, फाईन लेग, शॉट ऑफ लेंथ, वेगवान मारा, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथं गेला, प्रयत्न फसला, चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि वाडिश लॉंग ऑन रिजन, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. समाधान पांगेरे लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला गोलंदाज. मागील 4 ते 5 वर्षापासून मात्र त्यांनी टेनिस क्रिकेट चालू केलंय खेळायचं. या अगोदर मात्र सातत्याने लेदर बॉल क्रिकेट ते खेळतात. अव्वल दर्जाचे गोलंदाज. यावेळेस मिड ऑफ रिजन मध्ये 38 सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडू येतोय. या चांगल्या षटकाची अखेर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 6 धावा. स्ट्रायकर्स विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत आपण बघतोय. एनसी चॅलेंजर्स स्ट्रायकर संघ जर आपण क्षेत्ररक्षण बघत असाल तर या संघामध्ये लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नावाजलेले खेळाडू. आकाश, ओहो, फुल टॉस चेंडू, खराब चेंडूचा समाचार. जयलाल राठोड यांच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार बघायला मिळतोय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. जयलाल राठोड ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र कमबॅक करताय आकाश लोखंडे. इकडे आकाश लोखंडे असेल किंवा या अगोदर समाधान पांगेरे असेल, एक चांगली बॉलिंग लाईन बघायला मिळते स्ट्रायकर संघाकडनं. सन्माननीय चेतन देशमुख सर आणि कैलास नाना जाधव यांचा हा संघ. ओहो हो, पहिल्या चेंडूवर भले षटकार आला असेल, त्यानंतर मात्र कमबॅक करताय आकाश लोखंडे. सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीने ते डिलिव्हर केले जात आहे. या अगोदर नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये, तिसऱ्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवणारा हा आकाश लोखंडे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. एकाच षटकामध्ये 5 विकेट्स मिळवण्याचा पराक्रम आकाश लोखंडेने देखील याच मैदानावर केलेला आहे. हो, ऑन द राईज खेळून काढलाय. जयलाल राठोड यांच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक तगडा स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गानं. षटकार. जयलाल राठोड महाराष्ट्र पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये सेवा बजावत आहे. ओहो, ओव्हर पिच डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू
आणि मिड ऑफ रिजन मध्ये वाईडिश मिड ऑफ रिजन मध्ये खेळाडू डाऊन द बॉल जयलाल राठोड यांच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. जयलाल राठोड सातत्यानं प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान मात्र आकाश लोखंडे एक अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेला. टायमिंग इथे चुकला. उंची जास्त लांबी कमी आणि मिड ऑफ रिजन मध्ये मात्र खेळाडू चेंडूच्या खाली येत एक सुरेख झेल तिथे पकडला गेला आणि एनसी चॅलेंजर संघाला जयलाल राठोड यांच्या रूपाने पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. 18 धावा धावफलकावर लागताय. जयलाल राठोड केसी मोहन सारखे अनुभवी नावाजलेले खेळाडू मात्र दुर्दैवानं झेलबाद होत खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. किरण जाधव मॅन फ्रॉम वडनेर भैरव, डाव्या हाताचा आणखी एक प्रतिभावंत फलंदाज. यावेळेस जर आपण या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास किंवा ही संपूर्ण स्पर्धेचा विचार केला असेल तर ही संपूर्ण स्पर्धा जी गाजवली आहे ती विशेष करून डाव्या हाताच्या फलंदाजांनी. आता या अगोदरच्या स्वराज्य संघातील प्रकाश बोहरा असोत, त्यानंतर आजच्या खेळातील एज ओहो फुल टॉस चेंडू किरण जाधव एक अप्रतिम स्ट्रोक सुरेख फटका चेंडू सरळ जातो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. किरणच्या बॅट मधून आलेला हा चौकार. किंवा या संपूर्ण स्पर्धेमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांचा मात्र इथं वर्चस्व राहिलाय. डाव्या हाताच्या फलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली आहे. आज हर्षल पाटील असेल, हर्षल पाटीलच्या बॅटमधनं आज एक अर्धशतक देखील बघायला मिळालं. संदीप शिरसाट यांनी मात्र निश्चितच त्यांनी देखील अप्रतिम फलंदाजी केली, प्रेक्षकांचं मन जिंकले. त्यानंतर प्रकाश बोहरा यांनी देखील केसी मोहनच्या षटकामध्ये तब्बल 29 धावा फटकावल्या. अनुभवी गोलंदाजावर त्याच्याकडनं देखील आक्रमण बघायला मिळालं. आणि आता किरण जाधव मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपलं अकाउंट तिथे ओपन करताय. निश्चितच निसर्गाचा, हवेचा आणि हवेच्या दिशेचा, वेगाचा फायदा आपल्या फलंदाजीमध्ये करत असताना प्रत्येक डाव्या हाताचे फलंदाज ओ एज ओ हो थोडंसं मिसफील्ड होत आहे. प्रथमेश मात्र सीमारेषेजवळ इथे चेंडू अडवला जातोय. एफर्ट्स लावले गेले. चेंडूच्या मागे वेगानं तिथे धावताय. सीमारेषेजवळ चेंडू अडवला जातोय आणि फेकी येण्या अगोदर 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. महत्वाची लढत मैदानात. स्ट्रायकर संघ या अगोदरच्या पहिल्या लढतीमध्ये पराभूत झाला आणि इथे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जे लढत आहे ते निश्चितच पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असतील. या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही संघाकडनं पुरेपूर केला जाईल. निश्चितच एक संघर्षपूर्ण लढत आपल्याला मैदानात बघायला मिळेल. हो हो पुन्हा एकदा लिडिंग एज. यावेळेस मात्र थोडासा गली क्षेत्रातील खेळाडू 38 सीमारेषेजवळ नो मॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन पडतोय. मात्र बॅकअप अप्रतिम केलं गेलं प्रथमेशकडनं, मॅन फ्रॉम पंचवडी. क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू प्रथमेश आपल्या तगड्या बॅटिंगसाठी, स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सन्माननीय मुकेशजी बर्वे सर आपलंही स्वागत. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा इथे धाव फलकावर लागताय. किरण जाधव 1 चेंडू 4 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस वेगवान मारा पुन्हा एकदा समाधान पांगेरे यांच्याकडनं. समाधान पांगेरे एक्सपिरियन्स बॉलर, लेदर बॉल क्रिकेट देखील फार अव्वल दर्जाचं खेळतात. इथे HL ओझर संघाकडनं खेळत असताना एकाच इनिंग मध्ये लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये हकीम ट्रॉफीमध्ये संपूर्ण डाव म्हणजे संपूर्ण 10 विकेट मिळवण्याचा एक फार मोठा पराक्रम देखील समाधान पांगेरेच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम कसोटी क्रिकेटमध्ये जिम लेकर, अनिल कुंबळे आणि न्यूझीलंडचा गोलंदाज फिरकीपटू एजाज पटेल यांच्या नावावर आहे. तर आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हकीम ट्रॉफीमध्ये देखील 2015 मध्ये समाधान पांगेरे यांनी सलग एका डावामध्ये 10 विकेट्स देखील मिळवल्या. त्यानंतर 2021 डिसेंबर मध्ये शिरसाट स्पोर्ट्स आयोजित अहमदनगर पुणे वाघोली येथे आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये लीग मॅचेस मध्ये सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील समाधान पांगेरे यांनी मिळवला होता. त्यानंतर आत्ताच मार्च मध्ये येवला क्रिकेट नाईट टुर्नामेंट मध्ये शिंदे फाउंडेशन आयोजित स्पर्धेमध्ये देखील 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील या गोलंदाजाने समाधान पांगेरे आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मिळवले होते. तोच गोलंदाज एक्सपिरियन्स गोलंदाज आत मात्र स्ट्रायकर संघामध्ये जोडला जातोय आणि इथे बॉलिंग लाईन मात्र तो मजबूत करतोय. दर्जेदार गोलंदाजी, क्लासिक गोलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळते. यॉर्कर लाईन गोलंदाजी, वाईड यॉर्कर, वेगवान मारा. महाराष्ट्र रणजी संघाच्या नेटमध्ये देखील त्यांची वर्णी लागली होती आणि आपला क्लास दाखवत असताना क्लासिक गोलंदाजी करत असताना अप्रतिम या चेंडू सोबत षटकाची अखेर होते. इथे 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा, 25 रन्स. 3 षटकाची समाप्ती. इथे आकाश लोखंडे या मैदानावर एका षटकामध्ये नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये 5 विकेट मिळवणारा, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवणारा एक अनुभवी गोलंदाज, प्रतिभावंत गोलंदाज, तर दुसरा समाधान पांगेरे. एक चांगलं कॉम्बिनेशन, चांगली बॉलिंग लाईन, पेस बॅटरी आपण म्हणू शकतो. निश्चितच या आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मात्र विरोधी संघातील फलंदाजांना मात्र अक्षरशः बांधून ठेवलं गेलं. धावांवर अंकुश लावला गेला. म्हणजे मला आणखी एक सांगायला आवडेल की दिवस रात्र क्रिकेट सामना आपण इथं कव्हर करतोय, ही स्पर्धा एन्जॉय करतोय. दिवसभराचा जर खेळाचा विचार केला तर इथं जास्तीत जास्त 90 पेक्षा धावा देखील इथे काढल्या जातात. मात्र जसा अंधार पडत जातो तसा इथे धावा काढणं मात्र मुश्किल होत जातं. या दरम्यान शॉर्ट ब्लेन डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केला आणि एक जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. पुल पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. अक्षय चव्हाणच्या बॅटमधून आलेला हा एक तगडा फटका. मॅन फ्रॉम सुकेने, बाहुबली फलंदाज, खराब चेंडूचा समाचार घेत असताना षटकार येतोय. धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच या अगोदर षटकार, अक्षय चव्हाणच्या बॅटमधनं षटकार इथे येतोय. धावगती वाढवावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. या अगोदरचा सामना जर आपण बघितला असेल तर 65 धावांचं लक्ष, 66 धावा डिपेंड करायच्या होत्या. मात्र हे मैदान जर आपण बघत असाल, मैदानाचा विचार जर आपण केला असेल तर थोडंसं छोटंसं मैदान. मात्र विकेट जर बघितली असेल तर मयूर सोनवणे सर, तन्मय पाटील यांच्याकडनं एक बॅटिंग विकेट बनवली गेली आहे. गोलंदाजांना मात्र इथं खेळणं मुश्किल होतंय, जगणं मुश्किल होतंय. 20 धावा, 25 धावा, 30 धावा इथे षटकामध्ये निघताय. इथे सिंगल कंप्लीट केली जाते. लॉंग ऑन रिझन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. 2 गडी बाद, 32 धावा, 3.2 षटकाच्या खेळानंतर. या दरम्यान विक्रांतजी चौधरी सर यांचं देखील इथे आगमन झालंय. चौधरी सर, आपलं मनापासून स्वागत असेल. किरण ऑन स्ट्राइक. हो, लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द लेग स्टंप. एकदा गोलंदाजी मार्कवर जर आपण बघत असाल तर उंच पुऱ्या देहयष्टीचा टिपिकल गोलंदाज, वेगवान गोलंदाज. मात्र इथे यावेळेस कमी वेगाचा चेंडू इथे डिलिव्हर केला गेला लेग स्टंपच्या अगदी बाहेर. यावेळेस मात्र आपल्या धीम्या गतीच्या चेंडूने बॅट्समनला इथं बीट केलं गेलं. येस, बाईचा इथे इशारा येतोय. एका पंत्यावर धाव मिळेल. धावफलक या एक धावेच्या मदतीनं 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मकरंद चौधरी अप्रतिम गोलंदाजी करताय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार जरी आला असेल त्यानंतर मात्र ते कमबॅक करताय. मिसलाइन स्ट्रोक ऑन साइडला खेळून काढलाय. अलोंग द कार्पेट, मैदानी फटका, चेंडू डीप मध्ये जातोय. लॉंगॉनचा खेळाडू वेगानं चेंडूवर आले. खराब, इथे खराब रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळचा अभाव. स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेला.
मिसकम्युनिकेशन. बॉलिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र अक्षय चव्हाण इथे धाव बाद होत आहे. आज सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये दोन चेंडू इथे निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केले जात आहे. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. कमी धावसंख्या मी म्हणेल. जिथे 100 धावा देखील इथे चेस होत आहे तिथे 35 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र निश्चितच कमी ठरू शकतील. या धावसंख्येवर बोलण्यासाठी आणि पुढच्या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल सन्माननीय मुन्नाजी शाह सर. ओरडू मुन्नाजी सर. धन्यवाद संदीप जी. 4 ओवर का खेल पूरा हुआ है. फील्डिंग करने का फैसला टॉस जीतने के बाद कुछ हद तक सही साबित होता हुआ स्ट्राइकर्स के कैप्टन का. अनिल भाई पाटोले मैदान में मौजूद हैं और प्राइज नहीं लगाया जाए ये बात मुझे लगता है बहुत नाइंसाफी वाली होगी. प्राइज है. अगर कोई बैट्समैन एक ही ओवर में 3 6 रिवर्स स्वीप में लगाता हो तो उन्हें 1100 रुपए का इनाम होगा. चाहे वो बैक टू बैक ना लगाए. एक ही ओवर में 3 सिक्सर्स यदि रिवर्स स्वीप में लगते हो तो 1100 रुपए का पुरस्कार दिया जाएगा. इस बीच खुद अनिल पाटोले मैदान में है और उनके लिए यह इनाम आया है. उनकी तरफ से नहीं है, उनके लिए यह इनाम आया है. बल्लेबाजी के लिए मौजूद एक अपना अलग अलग स्थान. अपील अपील अपील. आकाश लोखंडे द मैन फ्रॉम शिडको गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक पर हैं अनिल पाटोले. अच्छे अच्छे गेंदबाजों को प्रयास किया गया था रिवर्स स्वीप करने का. सवाल 1100 रुपए का है. और आज अनिल भाई पाटोले की सुपुत्री अनिल भाई की बच्ची अक्षरा का बर्थडे भी है. मुझे लगता है जीत के साथ सेलिब्रेट करना चाहेंगे. खैर अभी स्कोर केवल 36 रन बना है 5वें ओवर का खेल प्रगति पर. लोखंडे गेंदबाजी के मोर्चे पर. आकाश लोखंडे. नेक्स्ट बॉल फॉर किरण. किरण आज नजरे जमाने में थोड़ा सा और इस बार गेंद को खेला है डीप कवर की दिशा में. फील्डर वहां पर लगाए गए हैं. 1 रन मिलेगा किरण को. 37 रन. जो दोनों बल्लेबाज इस समय विकेट पर मौजूद है काफी अरसे से वालदेवी क्रिकेट क्लब के लिए अपना योगदान देते आए हैं, चाहे वो किरण यादव हो या अनिल पाटोले हो. संतोष भाई कावड़े की ओर से प्राइज ऑन साइड में घुमाने की कोशिश गेंद को और नो बॉल का इशारा अंपायर की ओर से. नो बॉल का इशारा अंपायर की ओर से. 38 रन बन गए हैं. अब अनिल पाटोले जिस समय बल्लेबाजी करते हैं उनका स्थान देखकर अच्छे अच्छे गेंदबाजों की निकल जाती हैं. अपना स्टाइल है बल्लेबाजी करने का अनिल पाटोले का. विचलित करते हैं गेंदबाज को अनिल पाटोले. आप देख सकते हैं कहां जाकर स्ट्रोक खेला है अनिल पाटोले ने. व्हाट अ शॉट. इसे कहते हैं क्रिकेट.
अभी अभी मैंने आपको बताया विकेट कीपर के पास जल्दी हो गई ऐसा लगता है मेरे को आज। फिर एक बार नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। पिछला स्ट्रोक आप लोगों ने देखा होगा, स्टंप छोड़कर विकेट कीपर के पास जाकर स्ट्रोक खेला गया था अनिल भाई पाटोले द्वारा। यह खासियत है, अच्छे अच्छे गेंदबाजों को येड़ा बना देता है यह बैट्समैन। समझ में नहीं आता है, पूरी तरीके से ध्यान विचलित। आप देख सकते हैं अभी यहां लोखंडे की बात ले लो, बीमर डालकर नो बॉल दिया गया, विचलित किया गया गेंदबाज को। नेक्स्ट बॉल एंड अनदर बिग शॉट। ओवर समाप्त हो गया है, ओवर समाप्त हो गया है। अनिल पाटोले की बल्लेबाजी आप देख सकते हैं, विरोधी टीम के सभी सदस्य स्ट्रोक्स के लिए बधाई देने पहुंचे थे अनिल पाटोले को। और यह खासियत है अनिल पाटोले की, यह खासियत है अनिल पाटोले की बल्लेबाजी की। जो लोग मोबाइल के माध्यम, इंटरनेट के माध्यम से अपने मोबाइल पर मुकाबला देख रहे हैं, एक्शन रिप्ले में बार बार देखने को दिल करेगा आपको ये स्ट्रोक्स। और ये काम अगर कोई कर सकता है तो वो है केवल अनिल पाटोले। देखते हैं क्या होता है। 5 ओवर का खेल कंप्लीट हो गया है। लास्ट ओवर का खेल बाकी है। मैंने बताया आज अक्षरा का बर्थडे है, अनिल भाई पाटोले की सुपुत्री का। मुझे लगता है कि शायद जीत का गिफ्ट उन्हें देना, वो अपनी बेटी को देना चाहेंगे। 51 रन बने हैं। अंतिम ओवर का खेल, किरण के लिए गेंद, फिर एक बार बीट हो गए किरण। वाइड बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। शुभम देवांग आए हैं लास्ट ओवर में स्ट्राइकर की ओर से गेंदबाजी करने के लिए, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। किरण के लिए गेंद, फिर एक बार बीट हो गए किरण। वाइड बॉल का इशारा दोबारा अंपायर की ओर से। लास्ट ओवर का खेल चल रहा है, लास्ट ओवर की पूरी 6 गेंदें बाकी हैं और स्कोर है 52 रन। 53 रन, 53 रन। लास्ट ओवर का खेल प्रगति पर है। अनिल भाई पाटोले न केवल मैदान में बल्कि इंटरनेट के माध्यम से जितने भी लोग यूट्यूब पर जुड़े हैं सभी की निगाहें टिकी होंगी अनिल पाटोले पर। मुझे नहीं लगता कि मेरे साथ साथ और किसी ने भी ऐसी बल्लेबाजी कभी देखी होगी क्रिकेट में। ऐसी बल्लेबाजी बोले तो ऐसी आगली वेगली बल्लेबाजी कभी देखने को नहीं मिली होगी। ऑन साइड में घुमा दिया है गेंद को, स्क्वायर लेग अंपायर के ठीक बगल से गेंद पहुंच रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में। पहला रन तेजी से पूरा कर लिया जाएगा और एक ही रन मिलेगा, एक ही रन मिलेगा। 54 रन, 54 रन। लास्ट ओवर का खेल प्रगति पर है। दीपक बोर से आए हैं बल्लेबाजी करने के लिए, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं दीपक बोर से। शुभम देवांग की अगली गेंद ऑफ साइड में बड़े ही सुंदर अंदाज में गेंद को खेल दिया, कवर बाउंड्री के बाहर गेंद निकल गई। कवर ड्राइव, ब्यूटीफुल कवर ड्राइव। जब से अनिल पाटोले विकेट पर आए हैं रनों की गति में काफी उछाल आया है, तेजी आई है। दीपक बोर से
पिंच हिटर के रूप में अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। इस बार उछाल कर खेला गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर दौड़ रहे हैं गेंद को रोकने के लिए। देखना है गेंद पहुंची है और 2 रन यहां पर कंप्लीट किए जाएंगे दीपक द्वारा। 3 खिलाड़ी दौड़े थे गेंद को रोकने के लिए, रोकी गई गेंद, सफलता मिली गेंद को रोकने में। 2 रन कंप्लीट किए गए, 60 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है लास्ट ओवर में अब, और अंतिम ओवर की 3 गेंदें आनी बाकी हैं। नेक्स्ट बॉल फॉर दीपक, ओ ऑन साइड में धकेला गेंद को, मिड विकेट की दिशा में गेंद पहुंची है। 1 रन यहां पर आसानी के साथ कंप्लीट किया जाएगा। 61 61 रन, 2 गेंदें बाकी हैं लास्ट ओवर में और मुकाबला होगा अनिल पटोले से अब देवांग का। लेग स्टंप पर भटक गए। इस ओवर में तीसरी वाइड गेंद शुभम देवांग द्वारा। पांसठ रन बन गए हैं अब। शुभम की अगली गेंद ऑन साइड में घुमाने की कोशिश और इस बार गेंद विकेटों के ऊपर से चली गई। लेग साइड में गेंद को उछालकर खेलने का प्रयास भी किया गया अनिल पाटोले द्वारा। 62 रन बने हैं। नेक्स्ट बॉल, घुमाया गेंद को मिड विकेट की दिशा में, पहला रन तेजी से कंप्लीट किया जाएगा। दूसरा रन लेने का प्रयास किया गया है, गेंद आ रही है विकेट कीपर की तरफ और इसके साथ ही आउट है शायद। अब जाकर अंपायर की उंगली ऊपर जाती हुई। 63 रन कुल मिलाकर बनाए गए हैं 10.50 के रन रेट से और यह मुकाबला जीतने के लिए 10.67 के रन रेट से 64 रनों की आवश्यकता होगी स्ट्राइकर्स को अब 36 गेंदों में। मुक्तिधाम का मैदान तकरीबन 2 या 2.5 साल से जिस इवेंट का इंतजार न केवल नासिक रोड की प्रेक्षक बल्कि पूरे नासिक और नासिक के एतराफ आजू बाजू के गांव इंतजार कर रहे थे पिछले 2-2.5 साल से काका नाना प्रीमियर लीग का। आज चौथे दिन में अपना सफर पहुंचाता हुआ काका नाना प्रीमियर लीग छत्रपति चषक रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब, जय बजरंग मित्र मंडल, सम्माननीय शिवसेना नेते राजू अन्ना जी लौटे तथा ज्येष्ठ नगर सेवक सूर्यकांत जी अप्पा लौटे के नेतृत्व में चौथे दिन में प्रवेश करता हुआ काका नाना प्रीमियर लीग। दूसरी पारी शुरू होने वाली है। 64 रनों का लक्ष्य होगा जीत के लिए। वो 64 रन किस प्रकार से बनाए जाएंगे या नहीं बनाए जाएंगे, उसका आंखों देखा हाल आपको सुनाने के लिए मेरे साथ में मेरे साथी, मेरे दोस्त, मेरे अजीज सम्माननीय संदीप बोराडे जी आपके सामने उपस्थित हो रहे हैं।
टार्गेट 64 रन्स. ओ संदीप वामन. पुढचा जो सामना असेल स्वराज्य आणि पीडी चॅलेंजर्स. स्वराज्य पीडी चॅलेंजर्स. कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचंय. आपल्या आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत आपण नाणेफेकीसाठी यायचंय. स्वराज्य निखिल कुरकुरे, पीडी चॅलेंजर्स. कॅप्टन प्लीज अखिलेश टॉस साठी यायचंय. 64 धावा, 64 धावांचं लक्ष टार्गेट. पहिला चेंडू. केसी मोहन. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. माय गुडनेस. चौकार. द्वारा फटका शुभम देवांग यांच्या बॅट मधनं बघायला मिळाला. पॉइंट कव्हर पॉइंट मधनं गॅप शोधला गेला. चौकार येतोय. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. अप्रतिम स्ट्रोक. ऑन द राईज खेळून काढलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या डोक्यावरनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. लंदाईचा समुद्र अथांग. मॅन फ्रॉम सिडको शुभम देवांग. स्लॉट मध्ये चेंडू होता. इन द स्लॉट चेंडू आउट ऑफ द प्लॉट. मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय. षटकार येतोय. हो, पुन्हा एकदा लिडिंग एज. अप्पर कट खेळला गेला, मात्र एक खराब स्ट्रोक सिलेक्शन आणि गली क्षेत्रामध्ये 30 यार्ड सीमारेषेजवळ एक सुरेख झेल टिपला जातोय आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज, प्रतिभावंत फलंदाज मात्र दुर्दैवानं वैयक्तिक 10 धावांवर इथं झेलबाद होतोय. बॅक टू द पव्हिलियन. प्रीमियर लीग दिनांक 23/2022 रोजी या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक दिग्गज प्रतिभावंत लोकप्रतिनिधींच्या प्रत्येक क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक टाकलं जाते. केसी मोहन क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल, थर्ड मॅन, फाईन लेग, गली, कव्हर पॉइंट, कव्हर, वाईडिश मिड ऑफ या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ऑफ साइड पूर्ण रिकामी ठेवली आहे. ऑन साइड पूर्ण
इथे रिकामी ठेवली आहे डीप मध्ये. एक डीप मिड विकेट, माफ करा, डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन इथे तैनात केलं गेलंय. धाव संख्या इथे फ्री हिट असेल. ओहो, पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा मारा. इथे ऑफ साइड तुम्ही बघितलं असेल, क्षेत्ररक्षणाची सजावट. फ्री हिट इथे मात्र मिस करताय बॅट्समन. आकाश लोखंडे इथे फ्री हिट मिस करताय. ओहो, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट. आकाश लोखंडे आपला क्लास दाखवतोय. लॉफ्टेड फटका, चेंडू सीमारेषे पार, चौकार. आकाश लोखंडे, व्हॉट अ शॉट, जबरदस्त प्रहार. ओ, यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर केलं. सुरेख असा फटका ड्राईव्ह करा बघायला मिळाला आकाश लोखंडेकडनं. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. केसी मोहन यांचं पहिलं षटक इथे पूर्ण होत आहे. एक षटकानंतर धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 64 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला स्ट्रायकर संघ. सलामीची जोडी आपण बघत असाल तर यंगस्टर्स मैदानाच्या आतमध्ये नवी जोडी. धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला स्ट्रायकर संघ. यावेळेस मात्र सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल बघायला मिळतोय. आकाश, अभिजित वेलजाळी, दोन्ही सिडको परिसरातील, सिडको शहरातील हे खेळाडू. मिस्टर AB म्हणून अभिजित वेलजाळी यांना ओळखलं जातं. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघू शकता क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मी सांगेल, या अगोदरच्या षटकामध्ये ऑफसाईड पूर्ण पॅक केली गेली, ऑनसाईड मात्र रिकामं ठेवलं होतं. 2 खेळाडू डीप मध्ये होते. या दरम्यान या षटकामध्ये देखील एक वेगळी रणनीती पुन्हा एकदा आखली जाते. स्वतः कर्णधार विकेटच्या मागच्या बाजूला अनिल पाटोळे, इकडे शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ आणि डीप मध्ये 2 खेळाडू. एक स्क्वेअर लेग लावलाय, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आकाश ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स बॉलर धनाजी महाले. ओ, भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू लेग स्टंपवर. यावेळेस चेंडू डिलिव्हर केला गेला. साधारणपणे धनाजी महाले, मॅन फ्रॉम पिंपळगाव खांब, ग्रामीण भागातील हा गोलंदाज. फार मोठ्या क्रिकेटचा अनुभव, सातत्याने 20 ते 25 वर्षापासून अप्रतिम क्रिकेट ते खेळत आहे. वालदेवी संघाकडनं अनेक वर्ष ते क्रिकेट खेळले. आज या मैदानावर NC चॅलेंजर संघाकडनं. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. एक अप्रतिम स्ट्रोक आकाश लोखंडेच्या बॅटमधनं. चेंडू डीप मध्ये जातोय, वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. वाऱ्याच्या वेगाने इथं धावा कंप्लीट केले जात आहे. सिंगल, डबल, एकेरी, दुहेरी धावा सेन्सिबल क्रिकेट खेळून देखील तुम्ही सामने जिंकू शकता. धनाजी महाले पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो, लेट कट, सुरेख फटका, नजाकत भरा फटका. यावेळेस वेगाला धनाजी महाले यांनी ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी ते करताय, धनाजी महाले यांच्या वेगाला आपल्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करत असताना आकाश लोखंडे टर्फ विकेटवर देखील ते टर्फ क्रिकेट देखील लाजवाब खेळत असतात आकाश.
इथे स्ट्राईक चेंज होतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1.3 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. अभिजित वेलजाळी येत आहे. मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी देखील त्यांना ओळखलं जातं. जवाहर मोकाडा येथील 51,000 रुपये रकमेच्या स्पर्धेमध्ये देखील स्थानिक प्रेक्षकांचं मन जिंकणारा खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळाला होता. सिडको परिसरातील खेळाडूंना एकत्र घेत जवाहर मोकाडा येथील एक गाव एक संघ या प्रकारतील स्पर्धेचं विजेतेपद या इथे संघाने पटकवलं होतं. मुख्य पंचांकडनं बाईचा इशारा येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. 21 धावा धावफलकावर लागत आहे. स्ट्राईक चेंज होतोय. इथे स्ट्रायकरच्या दोन्ही फलंदाजांचं विशेष कौतुक असेल की प्रत्येक चेंडूवर ते धावा वसूल करताय. धावफलक हलता ठेवला जातो. एक चांगली रणनीती. ओ हो, यॉर्कर लाईन गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. बॅट्समन क्लीन बोल्ड बॅक टू द पवेलियन. सन्माननीय स्ट्रायकर संघ चेतन देशमुख सर, कैलास नाना जाधव सर यांचा हा संघ. स्ट्रायकर संघ हा साधारणपणे अनेक वेळेस तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये टर्फ विकेटवर अनेक वेळेस बघितलं असेल, मात्र अनेक क्रिकेट लीग मध्ये देखील आता हा संघ सहभागी होतोय. सन्माननीय चेतन देशमुख सरांच्या वतीनं देखील अनेक कॉर्पोरेट लीग सातत्यानं स्ट्रायकर परिवाराच्या वतीनं आयोजित केल्या जात असतात. एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. या ऐतिहासिक क्रिकेट लीग मध्ये देखील आपला संघ या स्पर्धेत ते सहभागी करताय. गौरव सानप येत आहे. मॅन फ्रॉम सिन्नर, आयकॉन खेळाडू, कॅप्टन गौरव, एक यंगस्टर क्रिकेटर. आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी, स्फोटक फलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. स्ट्रायकर संघाला देखील त्यांच्याकडनं अपेक्षा असतील. आकाशची जागा घेत आहे गौरव सानप. धनाजी महाले लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करताय. ओ पुन्हा एकदा यॉर्कर लाईन गोलंदाजी. व्हॉट अ बॉल, माय गडनेस. आंतरराष्ट्रीय येस, मुख्य पंचांकडनं लेगबाईचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या पद्धतीची गोलंदाजी जर आपण बघत असाल तर लेजंड गोलंदाज पाकिस्तान संघाचा वसीम अक्रमची आठवण येणारी गोलंदाजी मैदानावर बघायला मिळते. सध्याच्या IPL पर्वामध्ये धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर मेंडेटरी पॉवर प्ले इथे संपतोय. प्रतिषटक 11 धावा या सरासरीने धावफलकावर धावा लागत आहे. 2 गडी बाद 22 धावा आणि आता 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू ज्या पद्धतीने इथे टाकले गेले धनाजी महाले यांच्याकडनं, एक्सपिरियन्स बॉलर, अनुभवी बॉलर, आपला अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना बॅट्समनला इथे अडचणीत आणलं गेलं. एक सुरेख डिलिव्हरी, यॉर्कर लाईन गोलंदाजी, ब्लॉक होलमध्ये टाकलेला टप्पा. क्रिकेटमध्ये यॉर्कर चेंडूला कुठलंही अजूनपर्यंत उत्तर मिळत नाहीये. भारतीय क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडनं जसप्रीत बुमराह असेल, त्यानंतर टी नटराजन असेल, हे गोलंदाज निश्चितच चांगल्या दर्जाची यॉर्कर लाईन गोलंदाजी करू शकतात. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगा असेल, वसीम अक्रम असेल, वकार युनुस असेल, यासारखे गोलंदाज या पद्धतीची गोलंदाजी या अगोदर करायचे. सध्याच्या घडीला मात्र अनेक नवीन गोलंदाज या पद्धतीची गोलंदाजी करताय. तिसरं षटक, पहिला चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ रिजन, हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गौरव सानपच्या बॅट मधनं हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. वर चेंडू पिक केला आणि गौरव सानप स्टाईलनं हा खेळून काढलेला फटका सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे आणि गौरव सानप मात्र इथे मैदानावर स्वतःला सिद्ध करतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक वाढतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावर लागत आहे. वॉट बॅटिंग,
जबरदस्त फलंदाजी, ताबडतोड फलंदाजी. यावेळेस मात्र कमबॅक करताय गोलंदाज. कमबॅक करत असताना गौरव सानपला देखील तिथे चकित केलं गेलं. ब्लॉक होल मध्ये यावेळेस मात्र चेंडू डिलिव्हर केला गेला. ओहो, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू कव्हर रिजन मध्ये. अक्षय चव्हाण चेंडूच्या खाली येत आहे आणि गौरव सानपच्या धुव्वाधार खेळीचा इथं अंत होतोय. बॅट्समॅन झेलबाद बॅक टू द पवेलियन. झेलबाद होतोय आयकॉन खेळाडू. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तिथे स्ट्रोक सिलेक्शन चुकलं. एक खराब स्ट्रोक निवडला गेला. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला आणि कव्हर रिजन मध्ये अक्षय चव्हाण चेंडू खाली येत आहे. एक सोपा झेल तिथे आदर्श पद्धतीने टिपला जातोय आणि स्ट्रायकर संघाला गौरव सानपच्या रूपाने एक मोठा धक्का बसतोय. स्कोरबोर्ड 2.3 षटकानंतर 28 धावा, 21 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. अझर और पेज डिलिव्हरी. पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब चेंडू. जबरदस्त स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथे राहुल पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला रप्पा बॅकफुटला गेले. ड्राइव्ह केला. डीप मध्ये चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. मिसफिल्ड. फंबल बघायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथं मात्र विरोधी संघाला दुसरी धाव गिफ्ट स्वरूपात, बक्षीस स्वरूपात दिली गेली. 2 धावा इथे पळून पूर्ण केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 34 धावा, 34 रन्स. पुन्हा एकदा यावेळेस ड्राइव्ह केला गेला. इकडे बॅट्समनचं मात्र कौतुक असेल की सातत्यानं ड्राइव्ह करताय. लॉफ्टेड असेल, अलॉंग द कार्पेट क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह बघायला मिळाला. षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 3 गडी बाद, 35 धावा आणि पुढच्या 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 18 चेंडू, 29 धावा. अठरा चेंडू, 29 धावा. पुढच्या सामन्याचा कॉल असेल, पुढच्या सामन्याचा कॉल असेल स्वराज्य आणि पीडी चॅलेंजर्स. निखिल कुरकुरे कॅप्टन स्वराज्य 11, स्वराज्य वॉरियर्स आणि पीडी चॅलेंजर्स दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आपल्या प्लेइंग 11 सोबत यायचं आहे. आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत आपण टॉससाठी, नाणेफेकीसाठी यायचं आहे. अठरा चेंडू, 29 धावा. 18 चेंडू, 29 धावा. अठरा चेंडू, 29 धावा. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे बदल होतोय. या पुढचं सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय सन्माननीय हिंदीमध्ये मुन्नाजी शाह सरांना. मुन्नाजी सर, ओर टू मुन्नाजी सर.
धन्यवाद संदीप जी। 18 गेंदें बाकी हैं, 29 रनों की आवश्यकता है स्ट्राइकर्स को यह मुकाबला जीतने के लिए। अगला स्ट्रोक खेला गया रिवर्स स्वीप का 4 रनों के लिए। 39 रन इस प्रकार से अब टोटल स्कोर हो गया। काम थोड़ा आसान हुआ है, काम थोड़ा आसान हुआ है। और राहुल बारके इस समय स्ट्राइक पर। इस बार कमबैक गेंदबाज राहुल द्वारा गुड लेंथ गेंद की, बल्ला चलाया अभी बल्लेबाज ने, गेंद समा गई विकेट कीपर अनिल पाटोड़े के हाथों में। फ्रंट फुट पर गए थे, ड्राइव करना चाहा गेंद को ऑफसाइड में। दोनों टीमों से एक विनती है कि समय इस मुकाबले के लिए काफी ज्यादा ले लिया गया है। दोनों टीमें प्लीज ध्यान दें। अंपायर से रिक्वेस्ट है, सूचना करें आप। आयोजन कमेटी की ओर से यह सूचना दी गई है, ऑलरेडी काफी ज्यादा समय दिया गया है इस मुकाबले के लिए। अनिल भाई कोऑपरेट करना है प्लीज। पीडी चैलेंजर और स्वराज दोनों कप्तानों से विनती है, तुरंत आपको पहुंचना है मंच पर। टॉस का बॉस के मंच पर आना है। चलिए पीडी चैलेंजर्स अखिलेश जी प्रसाद, स्वराज जी 11 कैप्टन। अगली गेंद ग्लांस की गई है, लॉन्ग लेग की तरफ मिस फील्ड। दूसरा रन पूरा कर लिया गया। निश्चित रूप से यहां पर प्रयास किया जाएगा और दौड़कर 3 रन इस प्रकार से कंप्लीट किए गए। इन 3 रनों की सहायता से बढ़ता हुआ स्कोर हो गया 43 रन। वन शॉट का इशारा अंपायर की ओर से, 2 ही रन काउंट होंगे। 42 रन 3.4 ओवर में। 14 गेंदों से 22 रन अभी और बनाने हैं। नेक्स्ट बॉल धनाजी महाले पुल करने की कोशिश, गेंद को मिस टाइम, बॉडी पर लगी गेंद। 1 रन लेना चाहते हैं, जोखिम भरा हो सकता है। कोई इशारा, लेग बाइज का इशारा अंपायर की ओर से, लेग बाइज का इशारा अंपायर की ओर से। शिंदे सर इस समय मेन अंपायर हैं टॉस के। धनाजी महाले। नेक्स्ट बॉल फॉर राहुल। धनाजी महाले की गेंद राहुल के लिए, शॉट, गेंद पुल किया, गेंद को ऑन साइड में। ब्यूटीफुल फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी द्वारा। निश्चित रूप से यहां पर 3 रन बचाए गए हैं एनसी चैलेंजर्स के लिए। इस 1 रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है अब 44 रन पर। 4 ओवर का खेल भी कंप्लीट हो गया। 11 रन प्रति ओवर के रन रेट से स्कोर हुआ है। 44 रन जीतने के लिए अब 12 गेंदों से 20 रनों की आवश्यकता है। 2 ओवर का खेल बचा है, 20 रनों की आवश्यकता है जीत के लिए। टन 5वां ओवर शुरू होने वाला है। 12 गेंदों से 20 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए स्ट्राइकर्स को। पांचवें ओवर की पहली गेंद लेकर केसी मोहन, शॉर्ट गेंद और स्कूप करने वाले अंदाज में या अपरकट करने वाले अंदाज में बल्ला चलाया गया बैट्समैन राहुल द्वारा।
सॉरी अभिजीत वेलजाड़े, डॉट बॉल, केसी की गेंद। क्या लाजवाब शॉट खेला है, क्या सुंदर शॉट खेला है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, और उतनी ही खूबसूरत फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। लॉन्ग ऑफ से दौड़कर डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गए थे फील्डर गेंद को फील्ड करने के लिए। 2 रन बनाए गए, 46 रन। अब 10 गेंदें बाकी हैं, 18 रन बनाने हैं। 64 रनों के लक्ष्य का पीछा कर रहे हैं इस समय स्ट्राइकर्स। 5वें ओवर में अब तक स्कोर है 46 रन। अगली गेंद अभिजीत को, बहुत ज्यादा शॉट, गेंद पुल किया, गेंद को डीप स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर वहां मौजूद थे लेकिन क्या छूट गया। दो रन पूरे किए गए। टॉस होने जा रहा है। आज के गेस्ट होंगे सम्माननीय शरद जी घुगे तथा दीपक जी केदारे, जिनकी उपस्थिति में यहां पर यह टॉस संपन्न हो रहा है इस समय। अखिलेश प्रसाद, निखिल कुरकुरे, दोनों कैप्टन्स पहुंच चुके हैं मंच पर, टॉस का बॉस मंच पर। क्या बाउंड्री है क्या? देखिए, एक सूचना है दर्शकगण के लिए, जब तक गेंद बाउंड्री लाइन से बाहर चले ना जाए, कोई गेंद को ना पकड़े प्लीज दर्शकगण। जब तक गेंद बाउंड्री लाइन से बाहर ना चले जाए, आपको गेंद को नहीं पकड़ना है किसी भी दर्शक को। अंपायर का फैसले का इंतजार है। चार रनों का इशारा अंपायर की ओर से आया है। इन 4 रनों की सहायता से 52 रन बन गए हैं। अब केसी की अगली गेंद अभिजीत को, यॉर्कर गेंद पर क्लीन बोल्ड हो गया बैट्समैन अभिजीत वलजाड़े। विकेट नंबर 4। 52 रनों पर एक और विकेट चला गया। बनाने हैं ये मुकाबला जीतने के लिए स्ट्राइकर्स को। राहुल पूरी नए बल्लेबाज मैदान में गए हैं। अब 7 चेंडू 12 धावा, देखना है क्या होता है। लास्ट गेंद पर सिंगल रन बनाया गया। इस 1 रन की सहायता से बढ़ती हुई रन संख्या हो गई है 53 रन। अब आखिरी ओवर में जीतने के लिए 6 गेंदों से 11 रनों की आवश्यकता होगी स्ट्राइकर्स को। और देखने वाली बात यह है कि आखिरी ओवर में अब एनसी चैलेंजर्स की ओर से गेंदबाजी का जिम्मा किसे सौंपा जाता है, यह बहुत महत्वपूर्ण होगा। अंपायर से रिक्वेस्ट है मैच को जल्दी स्टार्ट किया जाए।
अब आपको पनिशमेंट दिया जाएगा। अनिल भाई आपसे रिक्वेस्ट है, आपको पनिशमेंट दिया जाएगा। आयोजन कमेटी की ओर से सूचना है और सूचना को फॉलो करना है। देखिए फिर एक बार मैं रिक्वेस्ट करना चाहता हूं, प्लीज देखिए बहुत लेट चल रहे हैं मुकाबले। आयोजन कमेटी को सख्ती करने के लिए मजबूर ना करें आप लोग। देखिए फिर एक बार मैं सूचना देना चाहता हूं, आयोजन कमेटी को मजबूर कर रहे हैं आप दंडित करने के लिए। ऐसे ही अगर चला तो अगले मुकाबले में आपको देखिए एक ओवर कम खेलना पड़ सकता है। आयोजन कमेटी की ओर से ये चेतावनी आई है। गेंदबाजी करने के लिए बुलाए गए हैं छोटा पैडी। छोटा पैडी गेंद करेंगे राहुल को। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद रन लेना चाहते हैं और देखना यह होगा यस, आउट करार दिए गए और वाइड बॉल का भी इशारा अंपायर की ओर से। अब 6 गेंदें बाकी हैं और 10 रन बनाने हैं। बीत चुका है और अभी तक मैच समाप्त नहीं हुआ है। यह बात ठीक नहीं है। प्लीज रिक्वेस्ट है आपसे, फास्ट खेला जाए। छोटा पैडी गेंदबाजी करने के लिए तैयार। राहुल बारके के लिए गेंद, फुल टॉस, गेंद पर बीट हो गए राहुल। अंकुश पाटिल, छोटा पैडी, आज कुछ करके दिखाना होगा अंकुश को। 5 गेंदें बाकी हैं अब और 10 रन बनाने हैं। 54 रन स्कोर है इस समय 5 विकेट के नुकसान पर। अंकुश पाटिल, नेक्स्ट बॉल फॉर बारके, राहुल बारके। और इस बार गेंद को खेल दिया है एक्स्ट्रा कवर की दिशा में, तेज स्ट्रोक खेला गया राहुल बारके के बल्ले से। 1 रन यहां पर कंप्लीट किया जाएगा। समाधान पांगारे अब स्ट्राइक पर आएंगे, नए बैट्समैन। कैप्टन को यह लास्ट वार्निंग आयोजन कमेटी की ओर से दी गई है। अब फील्डिंग टीम के कैप्टन को लास्ट वार्निंग है, इसके बाद में 2 रन की पेनल्टी होगी इसी मुकाबले में। यह सूचना अभी अभी आयोजन कमेटी की ओर से दी गई है। अंकुश पाटिल गेंद करेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन पांगारे को। बाएं हाथ के बल्लेबाज हैं समाधान पांगारे, टेनिस क्रिकेट में एक जाने माने ऑलराउंडर खिलाड़ी।
ओ स्लोअर वन गेंद, चेंज ऑफ पेस और ये डॉट बॉल। अब 3 गेंदें बाकी हैं और 9 रन बनाने हैं। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस समय अंकुश पाटिल। नेक्स्ट बॉल, क्लीन बॉल हो गए समाधान पंगारे। क्या गेंदबाजी कर रहे हैं अंकुश पाटिल। नेक्स्ट बैट्समैन पटकनिया। प्रथमेश ताटकर नए बैट्समैन। 2 गेंदें बाकी हैं, 9 रनों की आवश्यकता है। चला मैच शुरू करा। अंकुश पाटिल, ओ इस बार बिग शॉट लॉन्ग ऑन की दिशा में और गेंद जा रही है सीधे 6 रनों के लिए। एक गेंद में 3 रनों की आवश्यकता है। 1 बॉल 3 रन। समय पर 6 लगाया प्रथमेश ने। 61 रन टोटल स्कोर हो गया है। यस सर, 1 गेंद बाकी है। मैच यदि टाई हो जाता हो तो ऐसी सिचुएशन में सुपर ओवर खेला जाएगा। रन संख्या यदि समान हो जाती हो तो ऐसी कंडीशन में सुपर ओवर होगा। एक बॉल 3 रन। छोटा पैडी, दोनों टीमें अपनी पहली जीत की तलाश में हैं। देखते हैं क्या होता है। ऑफसाइड में 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर लगाए गए हैं। डीप कवर, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। ऑन साइड में 2 डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन। लास्ट बॉल ऑफ द मैच, निर्णायक बॉल और बीट हो गए प्रथमेश। मुकाबला जीत लिया है एनसी चैलेंजर्स ने। क्या मुकाबला जीता है एनसी चैलेंजर्स ने। क्या लास्ट ओवर